प्रियदर्शनी उद्यानांमध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या उद्यान स्थळाची शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी पाहणी केली। बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रियदर्शनी उद्यानासाठी सरकार दुर्लक्ष करत आहे। खरी शिवसेना आमची आहे असे शिंदे गट म्हणतो, मात्र खरी शिवसेना उद्धव ठाकरे यांचे आहे। हे काम रखडलं याला सरकार जबाबदार आहे, मात्र आम्ही याचा पाठपुरावा करत आहे। पुतळ्याचे मॉडेल 6 महिन्यांमध्ये तयार होणार आहे। उद्धव ठाकरे 7 तारखेला या ठिकाणी येण्याची शक्यता आहे। मुंबईच्या स्मारकाच्या मागेपुढे या स्मारकाची देखील तारीख नक्की होण्याची शक्यता आहे। एकनाथ शिंदे हे 2-3 महिन्यांचे मुख्यमंत्री आहेत, त्यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील। श्यामकुंभारपासून येणारा जो नाला आहे आपल्या याच्यामध्ये असे 3 नाले आहेत। हे 3 नाले आपण याला पूर्ण याला जोडलेले आहेत आणि याला पूर्ण पिचिंग आहे। फिल्टर पण होईल का ते? काय नाही सर, फिल्टरची गरज नाही। नॅचरली आपण त्याला हे करणार, याला आपण इथं फाउंटन देणार म्हणजे सर, शिवसेना शिंदे गट सातत्यानं सांगतो की आम्ही खरी शिवसेना, आम्ही बाळासाहेबांचे विचार पूर्ण येतो, पण या ठिकाणी बाळासाहेबांचा हा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो। मात्र या ठिकाणी हे काम रखडले, तर या ठिकाणी काम रखडलं नाहीये, हळूहळू काम चालू आहे आणि त्याला हे सरकार सुद्धा जिम्मेदार आहे। ते म्हणतात ना आम्ही कट्टर शिवसैनिक आहोत, ते त्यांच्या त्या कारणामुळे त्या ठिकाणी हळूहळू चालतात। पण तरी वेळोवेळी आम्ही त्या ठिकाणी येतोय, विरोधी पक्ष नेता येतात, कधी आमचे सुभाष देसाई साहेब येतात, कोणी आलं की येतात आणि माननीय उद्धवजी सुद्धा येत्या 1-2 वेळा येऊन गेले। त्यांच्या सूचना काही आहे। आता पुतळ्याचं त्या ठिकाणी मॉडेल फायनल करायचं ते 6 महिन्यात होणार आहे। ते झालं की मला असं वाटतं की माननीय उद्धवजी सुद्धा 7 तारखेला इथे येऊ शकतात। ते आले तर ही तारीख नक्की होणार। मुंबईची तारीख जी आहे स्मारकाची ती 23 जानेवारी ही नक्की झालेली आहे 2025। तर कदाचित त्याच्या मागे 2-4 दिवस मागे पुढे ही सुद्धा तारीख त्याच वेळेस फायनल होईल असं आम्हाला वाटतं। मी स्वतः माननीय उद्धव साहेबांशी जाऊन भेटणार आहे आणि त्यांना हे सगळं सांगणार आहे आजचा रिपोर्ट, आणि मग त्याप्रमाणे आम्ही एकदा तारीख नक्की केली ना की मग सगळे काम फटाफट होतं। मात्र 2-2.5 वर्षापासून शिंदेचं सरकार आहे, त्यांनी ह्याच्याकडे नाही दुर्लक्ष केलं आणि ते त्यांना काय वाटतं की ते स्वतः, आणि ते म्हणतात नाही आम्ही ओरिजिनल शिवसेना आहे। ओरिजिनल शिवसेना ते नाही आहे। ओरिजिनल शिवसेना ही माननीय बाळासाहेबांनी स्थापन केलेली आहे, त्याच्यानंतर माननीय उद्धवजी नेतृत्व करतात आणि त्यामध्ये आम्ही स्वतः या ठिकाणी संभाजीनगरला पहिल्या दिवशीपासून इथं आहोत। पहिल्या दिवशीपासून स्थापनेपासून इथं आहोत। इतके वर्ष झाले, जवळपास 39 वर्ष झाले। त्यामुळे ही आमची शिवसेना ही ओरिजिनल शिवसेना आहे, त्यांची शिवसेना काही ओरिजिनल आहे, परंतु या ठिकाणी माननीय उद्धव साहेब स्वतःच पाहतील आणि सगळं संपूर्ण फायनल करतील आणि बहुतेक 23 जानेवारीच्या आसपास 2-4 दिवस मागे पुढे ह्या वास्तूचं त्या ठिकाणी शुभारंभ होईल। स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचं आवडतं शहर आहे, पण आपण जर पाहिलं या ठिकाणी बाळासाहेब एकीकडे म्हणजे असं म्हणता येईल बाबा की मुख्यमंत्र्यांचं प्रेम कमी झालं नाही, त्यांचं दुर्लक्षच आहे ना, कारण ते 3-4 महिन्याचेच मुख्यमंत्री आहे। त्याच्यानंतर मुख्यमंत्री आमचे उद्धवसाहेबच होतील, त्यामुळे तो प्रश्नच येत नाही काही। तुम्हाला सांगतो की अप्रतिम असं या ठिकाणी डिझाईन केलेलं आहे आणि प्रत्येक कामाला थोडा उशीर लागतच असतो आणि ते ज्यावेळेस होईल ना, तुम्ही ज्यावेळेस उद्घाटनाच्या वेळेस पाहाल ना, तर त्यावेळेस अप्रतिम असं दिसेल, तुम्हाला अप्रतिम दिसेल। इतकी कल्पना त्या ठिकाणी स्वतः उद्धव साहेबांनी स्वतः इथेमध्ये खूप वेळेस अभ्यास केला। मुंबईत मिटिंग घेतल्या, आम्ही स्वतः बरेच मिटिंगला होतो, तर त्यामुळे या गार्डनला खूप महत्त्व आहे। MGMचं सहकार्य या ठिकाणी आहे आम्हाला।